नमस्कार मंडळी, मी आपला बँकेचा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. आज आपण एका अशा विषयाबद्दल चर्चा करणार आहे, की ज्याच्यामध्ये कदाचित आपण त्याचे विक्टिम झालेलो असू किंवा आपला कोणी नातेवाईक असेल, कोणी मित्र असेल, त्याची फसवणूक झालेली असेल. तुमच्या लक्षात आलं असेल मी कशाबद्दल बोलतोय. तर बरोबर, आज आपण चर्चा करणार आहोत, की ऑनलाईन बँकिंग फ्रॉड्स जे होत असतात, वेगळ्या-वेगळ्या माध्यमातून आपल्याला फसवण्याचे प्रयत्न होत असतात. बरेच लोक याला बळी पडतात, फसतात आणि खूप मोठं आर्थिक नुकसान स्वतःचं करून घेत असतात. तर हे फ्रॉड्स नेमके कसे होतात आणि हे फ्रॉडस्टर्स कोणत्या युक्त्या वापरतात ज्याला आपण बळी पडतो आणि हे फ्रॉड जर झाले तर याची आपण कुठे नोंद करू शकतो का? याच्यात पैसे रिकव्हरीचे काही चान्सेस आहेत का? आणि हे होऊ नयेत म्हणून आपल्याला कोणती काळजी घेता येईल? या सगळ्या गोष्टींची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा. आता आपण जर पाहायला गेलो तर टेक्नॉलॉजी एवढी ॲडव्हान्स झालेली आहे. प्रत्येक गावागावांमध्ये इंटरनेटची फॅसिलिटी आता अवेलेबल आहे आणि हे स्मार्टफोन वापरण्याचं जे प्रमाण आहे ते खूप वाढलेलं आहे. अगदी लहान मुलांपासून ते सिनियर सिटीजन जे रिटायर झालेले आहेत त्यांच्याकडे सुद्धा स्मार्टफोन अवेलेबल आहेत आणि ते लोक ते खूप इझिली ऑपरेट करत असतात. आणि हे ऑपरेट करताना जर आपण बघितलं तर प्रत्येक व्यक्तीकडे आता गुगल पे, फोन पे आणि बरेच वेगळे ॲप्स आहेत ज्याच्या माध्यमातून आपण हे वेगवेगळे पेमेंट्स करत असतो. आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या मार्केटमधून विकत घेतो. छोट्या गावात जरी तुम्ही गेला तर दुकानदाराकडे सुद्धा स्कॅन कोड ठेवलेला असतो. त्या क्यू आर कोड आपण स्कॅन करतो आणि त्याच्यावरून पेमेंट करतो. आता तुम्ही तुम्ही स्वतःलाच बघा, तुम्ही जेव्हा बाहेर जाता, तुमच्या खिशात असतात का हो पैसे आजकाल? अजिबात नाही. पैसेच नसतात आपल्याकडे. परिस्थिती एखाद्या वेळेस अशी होती, की जर इंटरनेट नसेल, तर आता काय करू मी? कशी ही वस्तू विकत घेऊ? कसं पेमेंट करू? तर हे सगळं आपलं डिपेंडन्सी जी आहे, टेक्नॉलॉजीवरती खूप जास्त डिपेंडन्सी झालेली आहे आणि हरकत नाही, की याच्याबरोबर आपल्याला जायलाच लागणार आहे, की ही काळाची गरज आहे. टेक्नॉलॉजिकली सगळ्या गोष्टी ॲडव्हान्स होत आहेत. कॅशलेस इकॉनॉमी आता होत आहे. तर आता कॅशलेस इकॉनॉमी म्हणजे काय, की कॅशचं प्रमाण आपल्याला कमीत कमी करायचं आहे. म्हणजे जास्त कॅश आपल्याला वापरायची नाही आणि काय होणार आहे, की आपले जे ट्रान्झॅक्शन्स होत असतात ते कुठेतरी डॉक्युमेंटेड होतील आणि आपल्या गव्हर्नमेंटला जास्तीत जास्त याच्यावरती टॅक्स कलेक्शन होत राहील. तर याच्या दृष्टीने आपलं गव्हर्नमेंट असेल, बाकीच्या ज्या इन्स्टिट्यूट्स आहेत त्या प्रयत्न करत असतात. तर हा झाला एक फायदा आहे, की बाबा आपण सगळे ट्रान्झॅक्शन्स ऑनलाईन करतोय. पण ह्याचे काही तोटे पण आहेत. तोटे कोणते आहेत, की याच्यामध्ये आर्थिक फसवणुकीचं जे प्रमाण आहे ते खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. तुम्हाला कदाचित आकडा माहीत नसेल, तर वर्षभरामध्ये मी तुम्हाला 2022-23 चे आकडे सांगतो. साधारणतः 5 ते 6 हजार करोड रुपये एवढी रक्कम ह्या आर्थिक फसवणुकीद्वारे लोकांनी गमावलेली आहे. 5-6 हजार करोड तुम्ही विचार करा. एवढी मोठी रक्कम, एक शहर त्याच्यावरती पूर्ण चालतं. एक मोठं शहर जर असेल तुमचं मेट्रो शहर, तर एवढ्या रकमेवरती चालत असतं. तर एवढी मोठी रक्कम आपण ह्या आर्थिक फसवणुकीद्वारे गमवत असतो. तर ही आर्थिक फसवणूक कशी होते? याच्यामध्ये कोणत्या मोडस ऑपरंडी हे वापरत असतात ते आपण बघूया. आर्थिक फसवणूक करणारी लोकं का तुमच्या आमच्यासारखीच लोकं आहेत. पण यांच्याकडे कामधंदे नाहीयेत वेगळे आणि हे खूप इंटेलिजंट लोकं आहेत. ते माणसाचा ब्रेन कसा ओळखायचा, त्याला कुठल्या प्रकारे भ्रमित करू शकतो आणि कोणत्या गोष्टी त्या बोलतात, की जेणेकरून तो माणूस त्याला बळी पडतो आणि आपले पैसे गमवत असतो. तर याच्यामधला एक सगळ्यात पहिला जो प्रामुख्याने प्रकार आहे, तो खूप जुना झालाय आता, पण तरीसुद्धा आणखी त्या गोष्टी वापरून ते लोकं फ्रॉड करतात. तो म्हणजे काय? मला एक फोन येतो आणि त्या फोनद्वारे सांगितलं जातं, "सर, मी अमुक-अमुक बँकेतून बोलतोय. तुमचं या बँकेमध्ये अकाउंट आहे आणि अकाउंटमध्ये काही डॉक्युमेंट जे तुमचे आहेत, जसं की पॅन कार्ड, हे अवेलेबल नाहीये आणि त्याच्यामुळे तुमचं अकाउंट इनॅक्टिव्ह होणार आहे. तर हे अकाउंट अपडेट ठेवण्यासाठी, हे चालू ठेवण्यासाठी तुम्हाला मी एक लिंक पाठवतो. त्या लिंकवरती क्लिक करा आणि तुमचं पॅन कार्ड त्याला जोडा." हे असे फोन आणखी सुद्धा लोकांना येत असतात आणि लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात. हे खूप आश्चर्यकारक आहे, की हे बाबा हे असे फोन बँकेमधून कधीही केले जात नाही. बरं, तुमचं जर असं काही अपडेशन असेल तर बँकेचा एखादा मेसेज तुम्हाला येऊ शकतो, की बाबा तुमचं केवायसी अपडेट करायचं आहे, पण ते तुम्हाला ब्रांचमध्ये जाऊन करायचंय. ऑनलाईन करायचं नाही. तर अशा कॉलवरती विश्वास ठेवायचे नाहीयेत. दुसरं काय असतं, की एखादा एस-एम-एस तुम्हाला येतो आणि त्याच्यामध्ये एक लिंक दिलेली असते आणि त्याच्यात सांगतात, की सर तुम्हाला एक गिफ्ट मिळालेलं आहे. तुमचं हे काही पार्सल आलेलं आहे, ते क्लेम करण्यासाठी या लिंकवरती क्लिक करा. असं काहीही होत नसतं. तुम्हाला कोणीही लिंक पाठवत नाही. कोणी तुम्हाला फुकट का काही देईल? अशा लिंकवरती आपण क्लिक करायचं नसतं. या लिंकवरती क्लिक केलं, की तुमचे मोबाईल्स हॅक होतात, तुमच्या सिस्टम हॅक होतात आणि त्याचं कंट्रोल हे लोकं घेऊ शकतात आणि ते कंट्रोल घेतल्यामुळं तुमच्या मोबाईलमध्ये ते काहीही करू शकतात. असा दुसरा काय असतो, की तुमच्या फोनवरती मी तुम्हाला एक स्कॅनर पाठवतो आहे. त्याच्या थ्रू तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहेत. स्कॅनर येऊन आपल्या अकाउंटमध्ये कसे पैसे येतील? ते पैसे पाठवण्यासाठी स्कॅनर असतो. पैसे येण्यासाठी स्कॅनरची गरज आहे का? तर नाहीये. तर हा एक मेथोडॉलॉजी हे लोक वापरत असतात. दुसरं काय आहे, की ऑनलाईन सेल परचेस, जेव्हा एखादी गोष्ट आपण ऑनलाईन सेलला टाकतो, की मला ही गाडी विकायची आहे, मला हा टेबल विकायचा आहे. तर हे ऑनलाईन आपण जेव्हा ॲडव्हर्टाइज देत असतो त्याच्यावरती फ्रॉडस्टरांचे सुद्धा अकाउंट असतात.
ते लोक तुम्हाला फोन करतात की सर मला ही वस्तू घ्यायची आहे, एवढी एवढी किंमत ह्याची मी ठरवतोय, तुम्ही दिलेली किंमत त्यांना ॲग्री होते की सर मी तुम्हाला तर ॲडव्हान्स पेमेंट पाठवतो. मग ते फोनवरून तुम्हाला लिंक देतात किंवा स्कॅनर देतात. हा एक फ्रॉडचा मेथडॉलॉजी हे लोक आजकाल वापरत असतात. दुसरी आणखी मेथड काय आहे की तुमचं जे डेबिट कार्ड आहे, क्रेडिट कार्ड आहे, त्याच्यासाठी तुम्हाला फोन येतो की सर तुमचं कार्ड आता इनॅक्टिव्ह होणार आहे आणि चालू ठेवण्यासाठी तुम्हाला या गोष्टी करायच्या आहेत. तर त्या गोष्टी सुद्धा आपल्याला करायच्या नसतात. कार्ड असं ॲक्टिव्ह इनॅक्टिव्ह होत नसतं. कार्डवरती डेट असते एक्सपायरी. ते एक्सपायरी डेट झाल्यानंतरच ते कार्ड तुमचं एक्सपायर होतं आणि ते झाल्यावर तुम्हाला नवीन कार्ड बँकेमधून मिळत असतं. आणि ॲक्टिव्ह इनॅक्टिव्ह जे आहे ते तुम्ही स्वतः करू शकता. ते बँक तुमचं कार्ड स्वतःहून ॲक्टिव्ह इनॅक्टिव्ह हे करत नसते. तर ही एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. ही एक मेथडॉलॉजी हे लोक वापरत असतात. पुढची एक अतिशय पॉप्युलर मेथड आजकाल काय आहे की आपण जेव्हा घाईमध्ये असतो, कामामध्ये असतो, तेव्हा अशा व्यक्तीचा फोन येतो की ओळखीची व्यक्ती असते आपल्या आणि ती आपल्याला फोनवरून सांगते की मला काहीतरी इमर्जन्सी झालेलं आहे, कोणाला तरी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे आणि आता हे करण्यासाठी मला थोड्याफार पैशांची गरज आहे. पण ते काय झालंय की माझ्याकडे कार्ड नाहीये, मी थोडंसं ते गडबडीमध्ये आल्यामुळं माझं वॉलेट घरी विसरून आलेलो आहे. तर थोडे पैसे मला पाठवून द्या, मी तुम्हाला उद्या घरी गेलो की तुम्हाला थोडे ते पाठवून देईल रिटर्न. तर आपण याच्यामध्ये थोडं व्हेरिफिकेशन करत नाही आणि गडबडीमध्ये काय करतो, गडबड आणि दुसरं आहे की भावनिकही झालेलो असतो की बाबा खरंच गरज आहे, हा ओळखीचा व्यक्ती आहे, आपण पटकन पैसे पाठवून देतो आणि हा झालेला असतो आपल्याबरोबरचा फ्रॉड. पैसे गेलेले असतात कारण ती ओळखीची व्यक्ती नसतेच, तिचं कोणीतरी नाव घेऊन किंवा काहीतरी करून आपल्याला फोन केलेला असतो. आता हे जे बँकिंग फ्रॉड होत असतात, मी तुम्हाला जे आकडा सांगितला की 2022-23 वर्षामध्ये साधारणतः 6,000 करोड रुपयांचे फ्रॉड हे आपल्या भारत देशामध्ये झालेले आहेत. हे भारतातूनही होतात, काही इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शनमधूनही फ्रॉड होत असतात. म्हणजे बाहेरूनही कोणी तुमचे कार्ड डिटेल्स वापरून, इंटरनेट बँकिंग वापरून फ्रॉड करत असतं. तर हे फ्रॉड फक्त अशिक्षित लोकांबरोबरती होतात का? अजिबात नाहीये. अगदी शिकलेले, चांगल्या हुद्द्यावरती काम करणारी लोकं, जी वेल एज्युकेटेड आपण ज्याला म्हणतो, त्या सोबत सुद्धा हे फ्रॉड झालेले आहेत. बरीच लोकं ह्याच्यामध्ये फसत असतात. तो शिकलेला आहे का न शिकलेला आहे याच्याशी काही घेणं-देणं नाहीये. याच्यामध्ये कोणीही फसतं. तर आता आपण बघूया की हे फ्रॉड आपल्यासोबत होऊ नये त्याच्यासाठी आपण कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. आता याच्यातला पॉईंट नंबर 1 आहे, फोनवरती कोणतीही अपडेट आपल्याला कोणालाही द्यायची नाहीये. मी जसं सांगितलं बँकेमधून आपल्याला कोणत्याही अपडेटसाठी फोन येत नाही. बँकेचं जर काही काम असेल तर तुमच्या रजिस्टर्ड ईमेल आयडी वरती किंवा रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती बँकेकडून एक सेंट्रलाइज SMS हा येऊ शकतो की तुम्हाला या गोष्टींची पूर्तता बँकेमध्ये करायची आहे, ती जाऊन तुम्ही करू शकता. दुसरं आहे की कुठल्याही लिंक आपल्या SMS वरती किंवा आपल्या ईमेल आयडी वरती काही लिंक्स येत असतात. त्या कोणत्याही लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं नाही. किंवा मोबाईलमध्ये आपण काहीतरी ॲप ओपन करत असतो, मध्येच एखादं ॲडव्हर्टाइजमेंट येतं, तिकडे काहीतरी लिंक येते. ह्या लिंक आपण ओपन करायच्या नाहीत. अनलेस अँड अंटिल ह्या तुमच्या ओळखीच्या आहेत, तोपर्यंत तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करायचं नाही. अदरवाईज काय होतं, तुमचं डिव्हाइस ह्याच्याद्वारे हॅक होऊ शकतं. हॅक म्हणजे काय? ते हॅक झाल्यावर तुमच्या डिव्हाइसचा कंट्रोल हा त्या माणसाकडे जातो समोरच्या आणि तो कंट्रोल जर गेला, तर तो तुमचा डिव्हाइस जो आहे, मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, तो त्याच्याप्रमाणे तो यूज करू शकतो आणि तुमच्याबरोबर फ्रॉड होऊ शकतो. पुढचं एक काय आहे, की आपण एखादी वस्तू काय करतो, कधी ऑनलाईन आपल्याला विक्रीला टाकत असतो. बरेच प्लॅटफॉर्म आता अवेलेबल आहेत. तर आपण काय करतो, की मला गाडी विकायची आहे, मला एखादं फ्रीज विकायचं आहे. मग याच्यावरती काय होतं, की ॲड आपण जेव्हा पब्लिश करत असतो, तर ह्या ॲड फ्रॉडस्टर सुद्धा बघत असतात. तर हे बघितल्यावर काय का तुम्हाला एखादा फोन येतो आणि फोनवरती सांगितलं होतं, की "सर मला ही वस्तू घ्यायची आहे. मला ही वस्तू आवडलेली आहे तुमची आणि किंमतही ठीक आहे." मग आपल्याला काय वाटतं, "यार, अपेक्षित किंमतही मिळते, बाहेर थोडा चांगला वाटतोय." फोनवरती असं डिस्कशन होतं, की हां, ओके. हा माणूस ओके. याला आपण आपली वस्तू विकू शकतो. मग ते बोलता-बोलता काय होतं, की ते तुम्हाला म्हणतात, की "सर, मी तुम्हाला एक फोनवरती स्कॅन कोड पाठवतो, माझा स्कॅनर पाठवतो. त्या स्कॅनरवरती तुम्ही क्लिक करा. म्हणजे काय होईल, की तुम्हाला याच्या थ्रू पैसे मिळतील." तर आपण म्हणतो, "स्कॅनरवरती पैसे मिळतात." तर ठीक आहे, ते पाठवतात. मग ते पाठवल्यावरती आपण जेव्हा तो स्कॅनर ओपन करतो, त्याच्या खाली लिहिलेलं असतं, की "रिसीव्ह अमाउंट ऑफ रुपीज सो अँड सो." समजा असेल, की "रिसीव्ह अमाउंट ऑफ रुपीज ₹5000." तर खाली लिहिलं असतं रिसीव्ह. पण हे असं कधी होत नसतं. स्कॅनर थ्रू अमाउंट कधी आपल्याला रिसीव्ह होऊ शकत नाही समोरच्याकडून. कारण स्कॅनर आपण जेव्हा पैसे पाठवायचे असतात दुसऱ्याला, तेव्हा आपण तो स्कॅन करत असतो. मग इथे आपण थोडंसं फसतो, की अरे कदाचित मिळतंय तर रिसीव्ह दिले म्हणजे मला मिळतील पैसे. मी जातो आणि क्लिक करतो त्या स्कॅनरवरती. आता त्या स्कॅनरवरती क्लिक केलं की गडबड अशी होते, की मी त्या माझ्या प्लॅटफॉर्मला मूव्ह होतो, जो Google Pay असेल किंवा दुसरा कुठला प्लॅटफॉर्म आहे आणि तिकडे जाऊन मी माझा पासवर्ड वगैरे एंट्री करतो. आणि जसा तो एंट्री होतो, तसे ते 5,000 येण्याच्या ऐवजी जातात. गेले तुमचे ₹5,000. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची, स्कॅनर थ्रू आपल्याला डायरेक्ट पैसे कधी येऊ शकत नाही. अशा कुठल्याही स्कॅनरवरती आपल्याला क्लिक करायचं नाहीये. दुसरं एक महत्त्वाची गोष्ट आपण याच्यामध्ये करू शकतो, की
हे गुगल पे, फोनपे, पेटीएम असे बरेच ॲप जे आपण वापरत असतो पेमेंटसाठी, याला आपल्याला एक अकाउंट लिंक करायचं असतं. तुम्ही लक्षात ठेवा, की बऱ्याच लोकांकडं 2, 3, 4 अकाउंट असतात. जे साधारणतः नोकरीला आहेत, ज्यांनी नोकरी चेंज केलेली आहे किंवा शहरामध्ये काही व्यवसाय करतात, तर या लोकांकडे 2-2, 3-3 अकाउंट जनरली असतात. तर याच्यापैकी एकच अकाउंट या प्लॅटफॉर्मला लिंक करा. सगळे अकाउंट लिंक करू नका. मोबाईल नंबर एंटर केल्यावरती तुमच्या सगळ्या जिथे-जिथे हा मोबाईल नंबर लिंक आहे, त्या-त्या बँकांचे अकाउंट नंबर याला दाखवत असतं. पण हे लिंक करण्याची जी ऑथॉरिटी आहे, जे परमिशन आहे ते तुम्हाला द्यायचं आहे ना. तुम्ही सगळे अकाउंट का लिंक करताय त्या Google Payला? सगळे अकाउंट लिंक केल्यावरती सगळीकडे फ्रॉड होण्याचे चान्सेस आहेत. एकच अकाउंट लिंक करा आणि त्या अकाउंटला कमीत कमी पैसे ठेवा. जेव्हा गरज असेल तेव्हाच त्या अकाउंटला पैसे दुसऱ्या अकाउंटमधून ट्रान्सफर करा आणि ते वापरा. त्याच्यात जास्त बॅलन्स ठेवू नका. म्हणजे तुम्ही जरी शिकार बनला, तरी तुमचं जास्त मोठं नुकसान होणार नाहीये. त्यामुळे लक्षात ठेवा, की एकच अकाउंट आपण ह्या Google Payला किंवा आणखी कुठले जे प्लॅटफॉर्म आहेत त्याला लिंक केलं पाहिजे. पुढची महत्त्वाची गोष्ट काय आहे, की मी जेव्हा पेमेंट्स हे माझं डेबिट कार्ड असेल, माझं क्रेडिट कार्ड असेल याच्या थ्रू मी पेमेंट करतो. तर माणूस हा फार आळशी बनलेला आहे. विशेष करून आजकालचा युवक. हे काय करतात लोकं, ते जे माझे कार्डचे डिटेल आहेत, स्विगी आहे, झोमॅटो आहे, माझं बुक माय शो आहे, माझं Amazon आहे, कार्ड डिटेल्स टाकतो आणि करतो सेव्ह. अरे सेव्ह कशासाठी करताय तुम्ही? तुमचे कार्ड डिटेल्स एक्सपोज कशाला करताय त्या साईटवरती? जेव्हा नंतर तुम्हाला काही पर्चेस करायचं आहे, परत डिटेल टाका. किती वेळ लागतो कार्ड घ्यायला? डिटेल्स एंटर करा. जास्त वेळ लागतो का आपल्याला? जास्त वेळ नाही लागत आहे. तुम्ही कार्ड डिटेल्स कुठेही सेव्ह करायच्या नाहीयेत. आपला जो ओ-टी-पी आहे, सी-व्ही-व्ही आहे, त्या कार्डची एक्सपायरी डेट आहे, ह्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्या आपल्याला लोकांपर्यंत शेअर नाही करायच्यात. मला जेव्हा गरज आहे तेव्हाच्या गोष्टींची एंट्री करायची आहे. आणि हे जर तुम्ही असं सेव्ह करून ठेवायला लागले, तर तुमच्याबरोबर फ्रॉड होण्याचे चान्सेस हे खूप जास्त प्रमाणात आहेत. पुढचं काय आहे, की आपण जे हे ॲप्स वापरत असतो, तुमचं मोबाईल बँकिंग असेल, तुमचे हे Google Pay, फोनपे, थर्ड पार्टीचे ॲप, थर्ड पार्टी म्हणतात त्याला, कारण हे डायरेक्ट बँकांचे ॲप आहेत का नाही आहेत. हे थर्ड पार्टी ॲप्स डेव्हलप केलेले आहेत. त्याला विशिष्ट परमिशन आहे आणि तुमच्या बँक अकाउंट त्याला लिंक होतात. तर हे ॲपला एक विशिष्ट पासवर्ड असतो. तो कदाचित 4 आकडे असतो किंवा 6 आकडे असतो. तो हा जो पासवर्ड आहे, हा पासवर्ड आपण थोडा फ्रिक्वेंटली चेंज करायचा आहे. म्हणजे साधारणतः प्रत्येक महिन्याला तरी हा पासवर्ड आपण चेंज करायचा आहे. आणि हा फॅन्सी नकोय 111111. अरे हा लक्षात राहतोय. कोणी ट्राय केला की जाईल त्याला कळून. तर फॅन्सी पासवर्ड ठेवायचे नाहीयेत किंवा गाडीचा नंबर आहे माझ्या भारी 7755 तिला ठेवून. तर असे नंबर मला ह्या कार्ड्सचे किंवा या माझ्या ॲप्सचे ठेवायचे नाहीयेत. नंबर थोडासा कॉम्प्लिकेटेड पाहिजे, की साधारणतः समोरच्या व्यक्तीला तो लगेच लक्षात येऊ शकत नाहीये. तर असे आपण पासवर्ड ठेवायचे आहेत आणि हे पासवर्ड फ्रिक्वेंटली चेंज करायचे आहेत. म्हणजे काय होतं, की फ्रॉड होण्याच्या गोष्टी थोड्या प्रमाणात कमी होऊ शकतात. पुढचं काय आहे, की तुमच्याकडे जे ए-टी-एम कार्ड असतं किंवा मोबाईल बँकिंग आहे, तुमचं इंटरनेट बँकिंग आहे, याला एक लिमिट तुम्ही सेट करू शकता. कदाचित बऱ्याच लोकांना याची आयडिया नसेल, पण बँकेमध्ये अशी फॅसिलिटी असते. तुम्ही ज्या ॲपवरती जेव्हा लॉग इन करता, त्याच्यावर तुम्ही तुमचे ट्रान्झॅक्शनचे लिमिट हे सेट करू शकता, की बाबा 10,000 पर्यंतच ट्रान्झॅक्शन माझ्या अकाउंटमधून या ॲपच्या थ्रू होऊ शकतं. तर हे लिमिट जर आपण सेट केले, तर याच्यामध्ये जर एखाद्या वेळेस अटेम्प्ट झाला चुकून, एवढी काळजी घेऊ नये अटेम्प्ट झाला, तरी तुमचे जास्तीत जास्त 10,000चाच लॉस तुम्हाला होणार आहे. जास्त रकमेचा लॉस हा होणार नाहीये. आता तुम्ही मला 10,000चं लिमिट केलं आणि मला जर अचानक गरज पडली, जास्त वेळ नाही लागत. अगदी 2 मिनिटामध्ये तुम्ही तुमचं लिमिट पुन्हा रिसेट करू शकता. ते मोबाईल बँकिंग ॲप वगैरे जे असतात, त्याच्यामध्ये जाऊन हे लिमिट रिसेट करता येतं. पुढचं आहे की ट्रान्झॅक्शन जे असतात, की माझं डेबिट कार्ड आहे, ते इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शनसाठी ॲक्टिव्ह ठेवायचं आहे का? मला पी-ओ-एससाठी ॲक्टिव्ह ठेवायचं आहे का? किंवा माझे जे वायरलेस ट्रान्झॅक्शन आजकाल होतात, की कार्ड नुसतं ठेवायचं आणि ट्रान्झॅक्शन होऊन जातं. याच्यासाठी हे कार्ड मला ॲक्टिव्ह ठेवायचं आहे का? हे आपल्या हातात आहे. हे मी ॲक्टिव्ह, इनॅक्टिव्ह करू शकतो. जर मला गरज असेल तेव्हाच मी ॲक्टिव्ह केलं पाहिजे. इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन जे माझ्या कार्डवरती आहे, अरे मी फॉरेनला जाणारच नाहीये, मी कधी गेलोच नाहीये, पासपोर्ट सुद्धा नाहीये काही लोकांकडे. तरी हे कार्ड ट्रान्झॅक्शन माझे ॲक्टिव्ह आहेत, तर हे इनॅक्टिव्ह करून टाका. याने काय होईल, की एखादा जर बाहेरच्या देशामधून तुमच्या कार्डवरती काही फ्रॉडचा अटेम्प्ट झाला, तर होणारच नाही आणि तुमचा याच्यामधून बचाव होणार आहे. तर हे ट्रान्झॅक्शनचे लिमिट आहेत. ट्रान्झॅक्शन कुठे व्हायला पाहिजेत, हे आपल्या फिंगरप्रिंट्सवरती अवेलेबल आहे आणि ते आपण केलं पाहिजे. पुढचं आहे, की तुमचं ए-टी-एम कार्ड आहे, तुमचा मोबाईल आहे, ते डेबिट कार्ड असू दे किंवा क्रेडिट कार्ड असू दे. हे कोणालाही फिजिकली हँडओव्हर करायचं नाहीये. फिजिकल बरोबरच, की फोटो काढतोय, WhatsAppला शेअर करतोय किंवा आणखी कोणत्या सोशल मीडियावरती मी त्याचा फोटो शेअर करतोय, तर या गोष्टी करायच्या नाहीयेत. याच्यामध्ये इन्फॉर्मेशन लीक होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. तर हे शेअर करायचे नाहीयेत, जेणेकरून आपल्यासोबत कुठलाही फ्रॉड अटेम्प्ट होणार नाहीये.
तर तुमच्या लक्षात आलं असेल की हे फ्रॉडस्टर नेमक्या कोणत्या मेथोडॉलॉजी वापरतात आणि याला आपली लोक बळी पडत असतात, आपणही बळी पडत असतो. तर विशेष करून काय असतं की घरातली जी वडीलधारी मंडळी आहे, ज्यांना तेवढंसं टेक्नॉलॉजीबद्दल गोष्टी नाही समजत, सिनियर सिटीजन्स असतील, नवीन मुलं असतील जे हे गुगल पे, फोन पेचे ॲप वापरत असतात, तर त्यांना तुम्ही या गोष्टी व्यवस्थितपणे समजून सांगायला पाहिजेत की हे अशा अशा प्रकारे तुमच्याबरोबर फ्रॉड होऊ शकतो. आणि याचं अवेअरनेस जर त्यांच्यामध्ये क्रिएट झालं तर यांनी काय होणार आहे की आपण ह्या आर्थिक गुन्हे जे करत असतात लोक, त्याला बळी पडणार नाहीत आणि आपलं नुकसान याच्यामध्ये होणार नाहीये. तर आता याच्यामध्ये जर असा तुमच्याबरोबर एखादा फ्रॉड झाला आणि तुमच्या अकाउंटमधून जर पैसे गेले, तर हे पैसे मिळण्याचे चान्सेस कितपर्यंत आहेत किंवा याच्यासाठी काय करावं लागतं? तर समजा तुमच्याबरोबर हा फ्रॉड एखादा थर्ड पार्टी ॲप जे गुगल पे, फोनपे जे ॲप आहे त्याच्या थ्रू जर एखादा फ्रॉड झाला, तर तुम्हाला सर्वात अगोदर काय करायचं की इमिडिएटली ती जी कंपनी आहे, ज्याचं ॲप तुम्ही वापरत आहात, त्यांना याची कंप्लेंट रजिस्टर करायची आहे. दुसरं, तुमची जी बँक आहे, ज्या बँकेचं अकाउंट तुमचा याला लिंक आहे, त्याला एक तुम्हाला ही कंप्लेंट रजिस्टर करायची आहे आणि जे सायबर सिक्युरिटी सेल असतात, तिकडे जाऊन तुम्हाला एक कंप्लेंट नोंदवायची आहे. म्हणजे काय होईल की याच्यावरती कंट्रोल आणण्याचा प्रयत्न या बँकांमार्फत, त्या ॲपमार्फत हा केला जातो. पण टू बी व्हेरी फ्रँक, की याच्यामध्ये रिकव्हरीचे चान्सेस हे फार कमी असतात. हे फ्रॉड अतिशय इंटेलिजंट लेव्हलने केले जातात आणि याच्यामध्ये पैसे मिळण्याचे चान्सेस जे आपल्याला असतात ते अतिशय कमी असतात. आपली लोकं जे डिपार्टमेंट आहेत, जे कन्सर्न ऑथॉरिटीज आहेत, ते प्रयत्न 100% करत असतात. त्यांचे एफर्ट्स हे लावत असतात. असं नाही की ते एफर्ट्स लावत नाहीयेत. पण तरीसुद्धा हे टेक्नॉलॉजिकली इतके ॲडव्हान्स फ्रॉड केलेले जातात, की याच्यामध्ये रिकव्हरी ही फार नॉमिनल असते. त्याच्यामुळं आपण या गोष्टींचं पालन अगोदरपासूनच केलं पाहिजे, की आपण याला बळीच पडणार नाही. तर आता व्हिडिओ आपण सगळ्यांनी बघितला आहे, त्याच्याबद्दल तुमचे खूप आभार. तर कोणाबरोबर असा फ्रॉड झालेला आहे का? एखादी नवीन टेक्नॉलॉजी काही वापरली आहे का कोणी फ्रॉडसाठी, जी आपण ह्याच्यामध्ये नाही बघितली आपल्या पॉईंट्समध्ये? तर अशी काही टेक्नॉलॉजी तुमच्या लक्षात आली असेल, भले तुम्ही बळी पडला असाल किंवा बळी नसाल पडला त्याला, तरीसुद्धा ती कमेंटमध्ये मला नक्की कळवा. म्हणजे त्याच्यावरचा अभ्यास करून मी काय करेल, की एखादा नवीन व्हिडिओ आपण याच्याबद्दल घेऊन येऊया, की लोकांनाही ती माहिती होईल, की बाबा असा सुद्धा आणखी वेगळा फ्रॉड होऊ शकतो. ही नवीन टेक्नॉलॉजी या लोकांनी आत्मसात केलेली आहे. तर मला नक्की कळवा. तुमच्या लक्षात आलं असेल, की आजचा जो विषय आपला आपण जो शिकलो, तो किती महत्त्वाचा आहे. तर हा असा विषय आपले जे कोणी नातेवाईक असतील, मित्र असतील, वडीलधारी मंडळी असतील आणि विशेष करून घरातल्या महिला असतील, जे ॲप वापरत असतात, त्या सगळ्यांना हा व्हिडिओ व्यवस्थितपणे दाखवा. तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे त्यांचं कुठलं आर्थिक नुकसान हे भविष्यात होणार नाही आहे. याची आपण या व्हिडिओद्वारे नक्की खात्री देऊ शकतो. तो व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच नवीन-नवीन विषय घेऊन आपण प्रत्येक शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता येत असतो. तर आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि लोकांनाही सांगा तो सबस्क्राईब करायला. म्हणजे त्यांनाही हे विषय त्यांच्या समोर येतील. तर आपण पुन्हा भेटूया शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता. थँक यू. धन्यवाद.